नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील तानाजी गल्ली रेल्वे गेट नुकतेच कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून त्या ठिकाणी लोखंडी सळीसह भिंत उभारण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. आज सकाळी रेल्वे विभागाने पादचाऱ्यांसाठी खुला ठेवलेला रस्ता देखील बंद केल्यानं परिसरातील नागरिक संतप्त झाले. यामुळे दैनंदिन प्रवास, विद्यार्थी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच याचा फटका बसत आहे. पायी जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करा या रेल्वे मार्गावर आंदोलन करत रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. आंदोलनाच्या दबावानंतर रेल्वे प्रशासनाने तात्पुरते पादचाऱ्यांसाठी रस्ता खुला केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या प्रश्नावर बैठकीतून तोडगा निघतो की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. आज सोमवारी बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांचे लसीकरण अभियान राबवण्यात आले. हे अभियान महानगरपालिका आणि पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग तालुका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. या मोहिमेअंतर्गत परिसरातील सार्वजनिक ठिकाणांच्या भटक्या कुत्र्यांना रेबीजसारख्या प्राणघातक आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी लसीकरण करण्यात आले. या मोहिमेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भटक्या कुत्र्यांमधील रोगांचा प्रादुर्भाव रोखणे, जनतेचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे व जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती करणे हा मूळ उद्देश ठेवण्यात आला होता. या उपक्रमासाठी नागरिकांनीही सहकार्य केले. लवकरच शहरातील इतर भागातही असे लसीकरण अभियान राबवले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. एमके हुबळी स्थित मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांच्या 15 जागांसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पुनरुज्जीवन पॅनलने मोठा विजय मिळवला. रविवारी रात्री मतदानाची मोजणी उशिरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारमधील मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या देखील निकालासाठी मतमोजणी केंद्राबाहेर कारमध्ये थांबल्या होत्या. यावेळी सामान्य पदासाठी चन्नराज बसवराज हट्टीहोळी यांना 4731 मते, श्रीकांत इटगी यांना 4424, शिवनगौडा पाटील यांना 4349, शंकर किल्लेदार यांना 4245, श्रीशैल तुरमुरी यांना 4183, शिवपुत्रप्पा मरडी यांना 3829, रामणगौडा पाटील यांना 3735, सुरेश हुलीकट्टी यांना 3668, तर प्रवर्ग अ फकीरप्पा साखरेंनावर 4142, प्रवर्ग ब शंकरप्पा होळी यांना 4507, महिला मतदारसंघातून ललिता भालचंद्र पाटील यांना 4041, सुनीता महांतेश लंगोटी यांना 3913, अनुसूचित जाती मतदार बाळप्पा पुजारी यांना 3827, अनुसूचित जमाती मतदार भरमप्पा शिग्गेहळी यांना 4161 मते मिळाल्यामुळे त्यांची निवड झाली आहे. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements, Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details, contact 99809 36364 99160 44352. बेळगाव जिल्ह्याच्या राजकीय नजरा लागून राहिलेल्या हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीत माजी खासदार रमेश कत्ती आणि माजी मंत्री एबी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व 15 जागांवर घवघवीत विजय मिळवत दणदणीत यश मिळवलंय. ही निवडणूक केवळ सहकारी संघापुरती मर्यादित न राहता जारकीहोळी बंधूंच्या राजकीय प्रभावाला जबर धक्का देणारी ठरली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना आपल्या 3 भावांचा पाठिंबा असतानाही त्यांचे पॅनेल पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच अण्णासाहेब जोल्ले यांच्या पॅनललाही या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे कत्ती पाटील गटाचा हा विजय राजकीय दृष्टिकोनातून निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे.
या यशामुळे रमेश कत्ती आणि एबी पाटील गटाचे सहकारी क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. बेळगाव शहरातील केळकरबाग परिसरातील श्री आदिशक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त काल रविवारी सायंकाळी दुर्गा देवीच्या मंडपात पारंपरिक हदगा अर्थात भोंडला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी परिसरातील असंख्य महिलांनी पारंपरिक वेशात सहभागी होत उत्सवात रंग भरला. हदगा खेळतेवेळी महिला वर्गांनी पारंपरिक गीतांच्या तालावर आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. त्यामुळे वातावरण अधिकच पवित्र आणि आनंददायी बनलं होतं. या प्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना उसुलकर, स्मित आर्य, गीतांजली कशाळकर, सुवर्ण उसुलकर, प्राजक्ता शिंदे, साक्षी शिंदे यांच्यासह इतर महिला वर्ग उपस्थित होता. या पारंपरिक उपक्रमामुळे संस्कृती जपली जाते व पुढील पिढीला तिची ओळख होते असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. या दरम्यान मंडळाचे उपाध्यक्ष दर्शन कारमुसे, सचिव प्रथमेश शिंदे, खजिनदार अनिकेत जाधव, अभिषेक उसुलकर यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. बेंकनहळ्ळी रस्ता, रामघाट रोड, हिंदू नगरपासून केंबळी नाल्यापर्यंतच्या रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून कुत्र्यांचे थैमान वाढले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने वारंवार कारवाई करून देखील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रकार थांबत नाही. ग्रामपंचायतीकडून येथे स्वच्छतेसाठी आसन व्यवस्था, सूचना फलक आणि येथे कचरा टाकू नये असे फलक लावण्यात आले आहेत. तरीही काही बेजबाबदार नागरिक रस्त्यालगत कचरा टाकत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरात कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे अपघात व हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने आता कठोर पावले उचलून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याची आणि जनजागृती करण्याची गरजही व्यक्त होत आहे. मार्कंडेय नगर येथील स्वयंभू श्री वरद सिद्धिविनायक, माता महालक्ष्मी आणि माता सरस्वती मंदिरात आज नवरात्रोत्सवाच्या अष्टमी दिवशी भक्तिभावाने महागौरी देवीची पूजा करण्यात आली. देवी महागौरी ही दुर्गेचे 8वे रूप असून ती पवित्रता, शांतता आणि निर्मळतेचे प्रतीक मानली जाते. या निमित्ताने भाविकांनी देवीच्या चरणी प्रार्थना करत मन, शरीर व आत्मा शुद्ध होण्यासाठी तसेच पूर्वकर्मांमधील दोष दूर होऊन जीवनात शांती व स्पष्टता मिळावी अशी भावना व्यक्त केली. आजचा नवरात्रीचा शुभरंग मोरपंखी हिरवा असल्याने अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून या रंगात सजून मंदिरात हजेरी लावली होती. मंदिरात दिवसभर आरती, देवीची आकर्षक सजावट, दुर्गा पाठ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द गावासाठी सुमारे 1,35,00,000 रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या ग्रामपंचायत व वाचनालयाच्या इमारतींचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या नव्या इमारतींना हायटेक स्पर्श देण्यात आला असून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना उपयुक्त माहिती मिळावी यासाठी सदर वाचनालय प्रभावी ठरणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्घाटन समारंभास महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार आसिफ सेठ, खासदार जगदीश शेट्टर, काडा अध्यक्ष युवराज कदम, ग्रामपंचायत अध्यक्षा दोड्डव्वा माळगी, उपाध्यक्ष यल्लप्पा पाटील, ग्रामविकास अधिकारी GS नायक तसेच गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. भारताने आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवत 9व्यांदा विजेतेपद पटकावलं. तिलक वर्माच्या दमदार फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या अचूक फिरकीमुळे भारताने हा ऐतिहासिक विजय आपल्या नावे केला. विशेष म्हणजे आशिया कपाच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला संपूर्णपणे निष्प्रभ करत एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केलं. भारताच्या या नेत्रदीपक यशाचं देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरातील गोंधळी गल्ली, आरपीडी कॉर्नर, संभाजी चौक, शहापूर आणि उपनगरांमध्ये क्रिकेटप्रेमी तरुणांनी फटाके फोडून, गाड्यांच्या मिरवणुका काढून आणि भारत माता की जयच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण शहरात उत्साहाची लाट उसळलेली पाहायला मिळाली. भारताचा हा ऐतिहासिक विजय तिलक वर्माच्या धडाकेबाज फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर शक्य झाला.
त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण संघाने अजिंक्यपदाची शान राखली आहे. शहापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचा 7वा दिवस देवी कालरात्रीच्या पूजेसह उत्साहात साजरा झाला. विशेषतः आनंदवाडी परिसरातील पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे मन वेधून घेतले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे 7व्या दिवसाच्या दौडीची सुरुवात शहापूर येथील श्री अंबाबाई देवस्थान येथून करण्यात होऊन नियोजित मार्गाने पुढे सरकली. या परिसरातील विविध मार्गावर अनेक ठिकाणी दौडीवर पुष्पवृष्टी तसेच ध्वजाचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या दरम्यान महिलांनी पारंपरिक पोशाखातून हिंदू संस्कृतीचे वैभव साकारले, तर आनंदवाडीत पारंपरिक वेशभूषेतील बालचमू दौडीचे आकर्षण ठरले होते. बेळगाव शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवा अध्याय लिहिला गेला असून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नूतन पॅरामेडिकल कॉलेज इमारतीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे बेळगावचे माजी आमदार फिरोज सेठ तसेच अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार आणि अंजुमने इस्लाम बेळगावचे अध्यक्ष आसिफ सेठ यांनी भूषवले. मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर जियाउद्दीन हाफिज, समीउल्ला माडीवाले, युसुफ मोतीवाले, फईम बंदूकवाला आणि डॉक्टर नबील अहमद गडी यांची उपस्थिती होती. यावेळी युवा नेते अमान सेठ यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. नवीन इमारतीत आधुनिक प्रयोगशाळा, अध्ययन कक्ष व इतर सर्व शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नेत्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आरोग्य क्षेत्रासाठी कुशल व्यावसायिक घडवण्याची क्षमता या संस्थेत असल्याचं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाला शिक्षणतज्ञ, नागरिक व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. बेळगाव शहरासह तालुक्यात नवरात्रोत्सव सुरू असतानाही वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे दुर्गामाता मंडळे आणि नागरिक दोघेही त्रस्त झालेत. कोणताही हवामानाचा मोठा प्रभाव नसतानाही हेस्कॉमकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो, ज्यामुळे दुर्गापूजन, धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांवर विरजण पडत आहे. शुक्रवारपासून काल रविवारी रात्रीपर्यंत शहर व ग्रामीण भागात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे मंडळांचं नियोजन कोलमडून अनेक कार्यक्रम अंधारात पार पडावे लागले. विजेबाबत माहिती घेण्यासाठी नागरिकांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता कॉल उचललाच गेला नाही, अशी तक्रारही अनेकांनी केली. नवरात्रोत्सवामध्ये अशा गलथान कारभारामुळे हेस्कॉमवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खानापूर जांबोटी रस्त्याच्या निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या 5व्या खानापूर हिल 25 किलोमीटर रन स्पर्धेला देशभरातून तब्बल 1000हून अधिक धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शर्यतीचं उद्घाटन प्रमुख पाहुणे IRS अतिरिक्त आयुक्त CGST अमित कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टाटा स्टार बसचे CEO सुशांत दास यांनी स्पर्धकांना प्रेरणा देत स्वतःही 25 किलोमीटरची शर्यत पूर्ण केली. अनंता गावणकर आणि सिंता शर्मा यांनी 25 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. हा उपक्रम स्पर्धा अध्यक्ष अरुण होसमनी, रेस डायरेक्टर जगदीश शिंदे, गुरुप्रसाद देसाई आणि एलिट रनिंग अकॅडमी खानापूर यांच्या संयोजनाखाली यशस्वीपणे पार पडला. 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर शर्यतींचा शुभारंभ रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष शशिकांत नाईक, माजी अध्यक्ष रोटेरियन उमेश रामगुरवाडी, माजी अध्यक्ष रोटेरियन संजीव देशपांडे आणि नागन्ना होसमणी यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेद्वारे आरोग्यवर्धन, शारीरिक तंदुरुस्ती आणि निसर्गाशी नाते जोडण्याचा संदेश देण्यात आला. शहरातील बापट गल्लीमध्ये 2 दिवसांपासून एकाच ठिकाणी बसून असलेल्या आजारी गायीकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी वेळेवर महापालिकेला माहिती दिली होती, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त नागरिकांनी यासंबंधी गोरक्षकांकडे मदतीची मागणी केली. स्थानिक गोरक्षकांनी देखील वारंवार महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या गायीला मदत करण्याची मागणी केली होती, मात्र तरीही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. कोंडुस्कर यांच्या पुढाकाराने गोरक्षकांच्या टीमने सदर आजारी गायीवर तातडीने उपचार करून तिला गोशाळेत दाखल केले. यावेळी गोरक्षक निलेश, बाबू, सूरज, रोहित यांच्यासह बापट गल्लीतील रहिवासी आदी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेली दुर्गामाता दौड उत्साह, श्रद्धा आणि सांस्कृतिक रंगाने भारलेली होती. या भव्य दौडला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शस्त्रपूजन ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन गावातील विविध मंडळे आणि पतसंस्था कार्यकर्त्यांच्या सहभागाने पार पडले. यासोबत राजमुद्रा पूजन आणि श्रीराम मूर्ती देखील पूजन झाले. शंखनाद आणि प्रेरणा मंत्र झाल्यानंतर दौडला सुरुवात झाली. सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन करून संपूर्ण दौड शिस्तबद्ध पार पाडली. स्वराज्य गल्ली, आंबेडकर गल्ली, मोरे गल्ली, हलकर्णीकर वाडा, ब्रह्मलिंग गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली आदी मार्गांवरून दौड मार्गस्थ झाली. यामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती तसेच ग्रामीण संस्कृती दर्शवणारे देखावे विशेष आकर्षण ठरले. दौड पूर्ण गावात फिरल्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला. गावामध्ये सर्वत्र भगव्या तोरणांनी, झेंड्यांनी सजावट करण्यात आली होती. ही दौड सामाजिक एकतेचे आणि भक्तिभावाचे प्रतीक ठरली. निपाणी शहरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. येथील शिवाजी नगरातील बडमंजी प्लॉटमधील छावा ग्रुपच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणून उद्या मंगळवारी सायंकाळी 7 वाजता प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येथील बडमंजे प्लॉटमधील अंबाबाई मंदिराशेजारी सदर व्याख्यान होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवप्रेमींसमोर उलगडला जाणार आहे. शिवप्रेमींनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छावा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील ओल्ड पीबी रोड, महाद्वार रोड क्रॉस येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मंदिरात देवीची आकर्षक आरास, विद्युत रोषणाई आणि विविध फळांनी सजवलेला गाभारा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिराच्या या सजावटीने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे आणि उत्सवमय वातावरण निर्माण झाले आहे. आज मंगळवारी सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांबाबत मंदिराचे ट्रस्टी राहुल मुसंडी, चंद्रकांत कामुले, संदीप लुगाडे व बाळू लोहार यांनी माहिती दिली. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून व्यवस्थापनाकडून सुयोग्य नियोजन व सुविधा पुरवण्यात येत आहेत. कंगराळी खुर्द येथील होतकरू महिला मल्ल भक्ती रणजित पाटील हिने म्हैसूर येथे पार पडलेल्या दसरा चषक कुस्ती तसेच मुख्यमंत्री चषक कुस्ती स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 1 सुवर्ण व 1 कांस्य पदक पटकावलं आहे. त्यामुळे आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. दसरा कुस्ती स्पर्धेतील 17 वर्षांखालील वयोगटात भक्तीने जोरदार झुंज देत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. त्याचप्रमाणे सीएम चषक स्पर्धेतील 55 किलो वजनी गटामध्ये तिने 3रा क्रमांक मिळवत कांस्य पदकाची मानकरी ठरली. या दैदिप्यमान यशामुळे भक्तीचे सर्वत्र कौतुक होत असून कुस्तीप्रेमींमध्ये तिच्यावर उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त नित्यपूजा करण्यात येत आहे. मंदिरात देवीचा मुखवटा स्थापित करून 9 दिवस विविध रूपात पूजा लक्षवेधी ठरत आहे. त्यानुसार मंदिरात रुईची 101 पाने अर्पण करण्यात आली. प्रत्येक पानावर श्रीराम असं लिहिण्यात आलं होतं.
ही आगळी वेगळी आरास पाहण्यासाठी तसेच स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सांगली येथे भव्य स्वरूपात पार पडली. या दौडीमध्ये समितीचे नेते व श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी यांची सदिच्छा भेट घेतली. सांगलीसह सीमा भागात दररोज हजारो धारकरी, महिला वर्ग, वृद्ध आणि लहान मुले दुर्गामाता दौडमध्ये उत्साहाने सहभागी होतात. देव, देश आणि धर्मासाठी ही दौड एक प्रेरणास्थान ठरत असून समाजात नवचैतन्य निर्माण करत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.